विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये डू द मॅथ्स 1 2 3. आज आपण पाहणार आहोत इंडायसेस या इंडायसेसच्या या भागामध्ये आपण इयत्ता 7वीचा भाग कव्हर करणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपण इयत्ता 8वीचा भाग कव्हर करूया. तर आधी बेसिक जो पार्ट आहे आपला इंडायसेसचा तो आपण या ठिकाणी चर्चेमध्ये घेऊ. जर आपल्याला बेरीज करायची असेल, समजा मला 5 मध्ये 5 मिळवायचे, 4 वेळा मला मिळवायचे, म्हणजे ह्याला काय झालं, हे रिपीटेड ॲडिशन झालं. 5 मध्ये 5 मिळवले, परत 5 मिळवले, परत 5 मिळवले, हे रिपीटेड ॲडिशन. याला जर आपण ॲड केलं तर आपल्याला उत्तर 20 येईल. किंवा यालाच आपण गुणाकाराच्या रूपात जर करायचं म्हटलं तर आपण काय करू, 4 वेळा 5 आहेत म्हणून 4 गुणिले 5 करू, आपल्याला 20 मिळतील. जसं आपण इथं रिपीटेड ॲडिशन पाहिलं, असं जर रिपीटेड मल्टिप्लिकेशन असेल तर कसं होईल याचा आपण विचार करूया. आता रिपीटेड मल्टिप्लिकेशनमध्ये समजा आता आपण 5लाच आपण 5ने मल्टिप्लाय केलं, 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. आपण किती वेळा मल्टिप्लाय केलं आहे, 2 3 4 5 आणि 6 वेळा मल्टिप्लाय केलं. मग हा गुणाकार आपल्याला लिहित असताना एवढा लांब लचक न लिहिता आपण याला जर गणिती भाषेमध्ये याला लिहिण्याची एक वेगळी पद्धत आहे, त्या पद्धतीने जर आपण लिहिलं, उदाहरणार्थ कोणत्या संख्येचा आपण गुणाकार करतोय, 5चा गुणाकार करतोय, आपण 5ला 5ने मल्टिप्लाय करतोय, वी आर मल्टिप्लाइंग 5 बाय 5. मग या ठिकाणी 5 लिहायचे. आणि आता किती वेळा आलेले आहेत हे 5 गुणाकारामध्ये, 1 2 3 4 5 आणि 6 वेळा आले. मग या 5च्या डोक्यावरती जसं आपण डोक्यात फुल लावतो ना छोटंसं एका कोपऱ्याला, तसं या वरच्या बाजूला या उजव्या साईडने आपण इथे तो अंक लिहायचा जितक्या वेळा तो 5 त्या गुणाकारामध्ये आलेला आहे. म्हणजे हा 5 काय 6 वेळा आलेला आहे गुणाकारामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय होतो, 5ला 6 वेळा घेऊन त्याचा गुणाकार करणे. मग यामध्ये हे जे 5 आहेत याला काय म्हणतात, बेस असं म्हणतात, बेस. ओके. आणि या 6ला काय म्हणतात, इंडेक्स म्हणतात, इंडेक्स. आणि हा जो गुणाकार आहे, हे गुणाकार फॉर्म आहे, याला आपण ज्या फॉर्ममध्ये लिहिला, हा जो काही फॉर्म लिहिला 5 आणि 5च्या डोक्यावरती 6 आपण जे लिहिले, याला म्हणतात इंडेक्स फॉर्म, याला म्हणतात इंडेक्स फॉर्म. ओके. या इंडेक्स फॉर्ममध्ये 5 हा बेस असल्यामुळे 5 आपण काय समजायचं आहे, 5 हा अंक गुणाकारामध्ये आहे. किती वेळा आहे, तर जी काही इंडेक्सची संख्या आहे तितक्या वेळा त्याला गुणाकारामध्ये घ्यायचं असतं. हा झाला इंडेक्स फॉर्म, हा झाला मल्टिप्लिकेशन फॉर्म. ओके. म्हणजेच काय, 5 रेज टू दी पॉवर 6 याचा अर्थ काय होतो, 5 इंटू 5 इंटू 5, हाऊ मेनी टाइम्स, 6 टाइम. 5 इंटू 5, 1 2 3 4 5 अँड 6. ओके. 6 टाइम 5 घेऊन त्याचा गुणाकार करणे, हा याचा अर्थ झाला. याला म्हणतात इंडेक्स नंबर, इंडेक्स फॉर्ममधला नंबर, आणि हा मल्टिप्लिकेशन फॉर्ममधला नंबर. ठीक आहे. जनरली जर आपण बघितलं, समजा माझ्याकडे हा नंबर असू शकतो, ए इज एनी नंबर, आणि याला आपण एला किती वेळा घेतला, आपण यम टाईम घेतलं, ए इंटू ए किती वेळा घेतला आपण, यम टाइम्स. ठीक आहे. यम या ठिकाणी काय नॅचरल नंबर आहे. तर हा जो काही गुणाकार असेल, मग हा इंडेक्स फॉर्ममध्ये कसा होईल, ए रेज टू दी पॉवर यम, याच्या डोक्यावरती यम लिहायचं. आणि याला रीड कसं करतात, रीडिंग पाहता याचं. ओके. तर रीडिंग कसं करणार, ए रेज टू दी पॉवर यम, ए रेज टू दी पॉवर यम. अच्छा, याचं रीडिंग आपण पाहिलं, ए रेज टू दी पॉवर यम. हे या एक प्रकारे झालं, एची कितवी पॉवर झाली, यम वी पॉवर झाली. किंवा याला आपण असं दुसऱ्या पद्धतीने वाचायचा प्रयत्न केला तर काय होईल, दी mth पॉवर ऑफ ए, दी mth म्हणजे mth पॉवर ऑफ ए. म्हणजे ए हा किती वेळा घ्यायचा, यम वेळा घ्यायचा, आणि गुणाकार या दोन प्रकारे त्याचं रीडिंग केलं जातं, ए रेज टू दी पॉवर यम किंवा दी mth पॉवर ऑफ ए. आता समजा माझ्याकडे ही संख्या आहे 9 रेज टू दी पॉवर 2. मग आता याला रीडिंग कसं करू आपण, 9 रेज टू दी पॉवर 2, 9 रेज टू दी पॉवर 2, किंवा सेकंड पॉवर ऑफ 9, सेकंड पॉवर ऑफ 9. बरं, या ठिकाणी आता जर इंडेक्स 2 असेल तर त्याला स्क्वेअर असं म्हणण्याचं प्रघात आहे. जर आपल्याला जर इंडेक्स जर 2 असेल तर त्याला काय म्हणतात, स्क्वेअर असं म्हणतात. मग याला काय म्हणू आपण, स्क्वेअर ऑफ 9. याला काय म्हणू आपण, स्क्वेअर ऑफ 9 असं याचं रीडिंग केलं जातं. आणि जर का याची पॉवर जर 3 असेल, जर पॉवर 3 असेल तर त्याला काय म्हणतात, क्यूब. त्याला काय म्हणतात, क्यूब, क्यूब ऑफ 9. त्याला काय म्हणायचं, क्यूब ऑफ 9. मग कुठल्याही संख्येचा असू द्या, समजा मी एच्या डोक्यावरती 2 लिहिले आणि एच्या डोक्यावरती या ठिकाणी 3 लिहिले, तर ए रेज टू दी पॉवर 2, ए रेज टू दी पॉवर 3. इथे इंडेक्स किती आहे, 2, इथे इंडेक्स किती आहे, 3. तर याला रीड कसं करणार आपण, एचा स्क्वेअर, आणि याला कसं रीड करणार आपण, एचा क्यूब. याला आपण इंग्रजीमध्ये वाचायचं झालं काय म्हणू, स्क्वेअर ऑफ ए, आणि याला क्यूब ऑफ ए.
ठीक आहे. हा जो इंडेक्स नंबर आहे, इंडेक्समधला नंबर, याला एक्सपोनंट असंही म्हणतात. या 3ला आपण इंडेक्स म्हणूया किंवा एक्सपोनंट असंही म्हणतात, हे लक्षात ठेवा. हा एक काय झाला इथे बेस, ओके. आणि त्याच्या डोक्यावरची जी संख्या झाली 2 किंवा 3, ह्याला काय म्हणू आपण इंडेक्स किंवा एक्सपोनंट, इंडेक्स किंवा एक्सपोनंट असंही त्याला म्हणतात. ठीक आहे. आता जर आपण पॉवर 1 घेतली तर काय होईल. उदाहरणार्थ समजा मी एक संख्या घेतली 2, 2ची पॉवर 1 घेतली तर याची व्हॅल्यू काय येणार आहे 2च येणार आहे. पण जर मी 2ची पॉवरमध्ये आपण कसं म्हणणार दुसऱ्या शब्दामध्ये की स्क्वेअर ऑफ 2, आणि जर 2च्या डोक्यावर 3 असतील याला म्हणू थर्ड पॉवर ऑफ 2 किंवा क्यूब ऑफ 2, तर याची व्हॅल्यू काय होणार आहे. तर इथे 2 किती वेळा घेतला आहे, एकच वेळा घेतला आहे, म्हणजे याची किंमत किती आली 2 आली. इथे 2 किती वेळा घेऊन गुणलेला आहे 2ला आपण 2 वेळा घेतले आणि त्यांचा गुणाकार केलेला. इथे 2 किती वेळा घेतले आपण 3 वेळा घेतले. मग 2 2 2 इंडेक्स किती आहे 3, म्हणून 3 वेळा आपण 2 घेतले आणि त्यांचा काय केला आपण गुणाकार केला. आता याची व्हॅल्यू 2 आलेली आहे. याची व्हॅल्यू काय येईल, मात्र व्हॅल्यू काढताना आपल्याला यांचा गुणाकार करायचा आहे. 2 × 2 4 होईल आणि इथे व्हॅल्यू काय होईल 2 × 2 4 आणि 4 × 2 किती होतील 8. ओके. 2 × 2 4, 4 2 जा 8. इथे व्हॅल्यू आली 8, इथे व्हॅल्यू आली 4, इथे व्हॅल्यू आली 2. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांचे व्हॅल्यूसुद्धा काढता आल्या पाहिजे. हा झाला इंडेक्स फॉर्म, हा झाला मल्टिप्लिकेशन फॉर्म आणि ही झाली त्याची व्हॅल्यू. यामध्ये हा 2 बेस आहे आणि ही 3 काय इंडेक्स आहे. या बेसिक गोष्टी आपल्याला फार समजणं गरजेचं आहे. याच्यावरती आधारलेले आपण काही उदाहरणं पाहूया जेणेकरून आपल्याला ते लवकर कळतील. तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, कोणतीही संख्या असेल तिची जर फर्स्ट पॉवर असेल, समजा a⁻1 असेल, कोणत्याही संख्येची फर्स्ट पॉवर असेल तर व्हॅल्यू काय येणार आहे तीच संख्या येणार आहे. ठीक आहे. द फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इटसेल्फ. ओके, हे महत्त्वाचे लक्षात ठेवा. पण सेकंड थर्ड पॉवर काढत असताना मात्र आपल्याला गुणाकार करावा लागणार आहे. समजा आता माझ्याकडे फोर्थ पॉवर ऑफ 3 आहे, फोर्थ पॉवर ऑफ 3 किंवा 3⁻⁴ असं आपण याचं रीडिंग करू. आता याच्यामध्ये मला सांगा बेस काय आहे. बेस आहे 3, इंडेक्स काय आहे या ठिकाणी 4 आणि मल्टिप्लिकेशन फॉर्म काय याचा मल्टिप्लिकेशन फॉर्म काय येईल. तर या 3⁻⁴ या फॉर्मला मल्टिप्लिकेशनच्या रूपामध्ये लिहायचं आहे. 3 किती वेळा घ्यायचे 4 वेळा. ठीक आहे. 3 × 3 × 3 × 3 हा झाला मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म. आणि याची व्हॅल्यू काय होणार आहे, व्हॅल्यू होईल 3 × 3 × 3 × 3. आपण व्हॅल्यू काढतोय. ठीक आहे. 3⁻⁴. तर व्हॅल्यू काढताना असं त्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं, गुणाकाराच्या रूपात लिहून घ्यायचं मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म, आणि नंतर 2चा आपण ग्रुप पाडून गुणाकार करा. मी या दोघांचा गुणाकार करतो आणि नंतर या दोघांचा करतो. 3 × 3 9 झाले. हे इंटूचे चिन्ह या ठिकाणी 3 × 3 9, 9 9 81. मग याची व्हॅल्यू काय झाली 3⁻⁴ ची 81. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. आणखी एक उदाहरण घेऊ आपण. आता या उदाहरणामध्ये पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण -8 हा बेस आहे आणि इंडेक्स काय या ठिकाणी 2. म्हणजे बेस काय आला आपला या ठिकाणी या उदाहरणामध्ये -8 आहे बेस आणि इंडेक्स काय आपली या ठिकाणी या उदाहरणातली 2. आणि याचं मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म काय होणार मल्टिप्लिकेशन फॉर्म -8 × -8. 2 वेळा -8चा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. आणि व्हॅल्यू काय होणार आहे आता याची व्हॅल्यू काय होईल -8⁻² इज इक्वल टू -8 × -8. 8 किती होतात 64 होतात. निगेटिव्ह नंबर इंटू निगेटिव्ह नंबर का होईल पॉझिटिव्ह होईल. हे आपण इंटिजरमध्ये पाहिलं. 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो हे आपण इंटिजर संख्यांमध्ये पाहिलेलं आहे. ज्यांना अडचणी असतील त्यांनी माझा व्हिडिओ आहे इंटिजरवरती केलेला तो नक्की पाहावा. ठीक आहे. 8 किती झाले इथे 64 झाले. म्हणजे ही झाली याची व्हॅल्यू. हे झालं आपलं दुसरं उदाहरण. आता आणखी आपण एक पुढचं उदाहरण घेऊया. पहा या उदाहरणामध्ये मित्रांनो बेस काय आपली बेस या उदाहरणातली बेस आहे 3/7 आणि इंडेक्स काय या उदाहरणामध्ये 4. आणि मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म काय होईल मग याचा मल्टिप्लिकेशन फॉर्म काय येईल
3/7 इंटू 3/7, ठीक आहे, इंटू 3/7 इंटू 3/7. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. मग व्हॅल्यू काय होणार आहे, 3/7 रेज टू दी पॉवर 4 इज इक्वल टू 3/7 इंटू 3/7 इंटू 3/7 इंटू 3/7. आता गुणाकाराचा नियम आपल्याला माहिती आहे, अपूर्णांकांचा फ्रॅक्शनचे गुणाकार करताना अंशांशाचा गुणाकार आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार येईल. मग 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 डिवाइड बाय 7 इंटू 7 इंटू 7 इंटू 7. मग या ठिकाणी अंशामधला गुणाकार काय येईल, 3 इंटू 3 9 आणि 3 इंटू 3 9 म्हणजे 9 इंटू 9 येईल. आणि इथे काय येईल, या दोघांचा गुणाकार 49 आणि या दोघांचा गुणाकार काय येईल, 49 इंटू 49. मग 9 9 किती होतील, 81. आणि या 49 गुणिले 49चा जर आपण गुणाकार केला तर हा गुणाकार आपला येणार आहे 2401. ओके. मग आता व्हॅल्यू काय आली आपली याची, 3/7 रेज टू दी पॉवर 4ची व्हॅल्यू काय झाली, 81 भागेला किती, 2401 म्हणजे 81/2401. ओके. पहा पुढचं उदाहरण, -1/2 रेज टू दी पॉवर 4. मग या ठिकाणी बेस काय आहे, बेस आहे -1/2. ओके. आणि इंडेक्स काय या ठिकाणी 4 आहे. आणि मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म काय झाला, मल्टिप्लिकेशन फॉर्म. ओके. काय येईल, -1/2 इंटू -1/2 इंटू -1/2 इंटू -1/2. आता याची व्हॅल्यू काय होईल, तर व्हॅल्यू काय येणार आहे आपली, पहा लक्षात घ्या. या उदाहरणामध्ये व्हॅल्यू काय येईल, तर -1/2 रेज टू दी पॉवर 4 इज इक्वल टू -1/2 इंटू -1/2 इंटू -1/2 इंटू -1/2. या दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह येईल, या दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह येईल. मग -1 इंटू -1 पॉझिटिव्ह 1, 2 इंटू 2 4 म्हणजे 1/4 आला यांचा दोघांचा गुणाकार. यांचा पण गुणाकार 1/4 आला आणि या दोघांचा गुणाकार येईल मग 1/16, 4 चौक 16, 1 इंटू 1 1. ठीक आहे. हा या उदाहरणामध्ये आपण पाहिलं निगेटिव्ह संख्या असेल तर काय होईल, जर माझ्याकडे या ठिकाणचं लक्षात घ्या, इंडेक्स काय होता, इवन नंबर होता. जर इंडेक्समध्ये जर ऑड नंबर असेल आणि बेसमध्ये जर निगेटिव्ह संख्या असेल तर काय उदाहरण होईल ते आपण पाहूया. आता आपल्याकडे दोन संख्या आहेत, निगेटिव्ह 2 रेज टू पॉवर 3, -2 रेज टू पॉवर 4. इथे -2चा क्यूब आहे. ठीक आहे. तर याची व्हॅल्यू काय होईल पहा बरं, -2 इंटू -2 इंटू -2. आता या दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह येईल, 2 इंटू 2 पॉझिटिव्ह 4 येईल आणि हा गुणेला -2 म्हणजे आन्सर काय आलं, 4 2 जा 8, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, उत्तर काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. आणि या ठिकाणी काय होईल, -2 इंटू -2 इंटू -2 इंटू -2. तर या दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह, या दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह, -2 इंटू -2 पॉझिटिव्ह 4 आणि -2 इंटू -2 पॉझिटिव्ह 4 म्हणजे 4 चौक किती झाले, 16 झाले. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या, जर इंडेक्स इवन असेल तर जे काय उत्तर येणार आहे ते पॉझिटिव्ह येणार आहे आणि जर इंडेक्स ऑड असेल तर उत्तर काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. कोणत्या केसमध्ये, जेव्हा बेस ही निगेटिव्ह असते तेव्हा. हे मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण बेसिक पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी पुढचा भाग घेऊन आपण भेटणार आहोत. तर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, द फर्स्ट पॉवर कुठल्याही नंबरची काय असेल तोच नंबर असेल, सेकंड पॉवर असेल तर त्याला आपण स्क्वेअर ऑफ दॅट नंबर म्हणतो आणि थर्ड पॉवर असेल तर आपण त्याला क्यूब ऑफ दॅट नंबर म्हणतो. हे लक्षात आपण ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण थांबू, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.